Press the subscribe button and hit the bell icon to never miss a video from Smithora. नमस्कार. हा व्हिडिओ आहे मागच्या सोमवारचा. मागच्या सोमवारी मी संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये डिबेट ॲक्टिव्हिटी घेतली. 2 सब्जेक्ट होते. लग्न झाले त्यांच्यानंतर अनेक थोड्या वर्षांत ते राहतात एकत्र आणि नंतर डिवोर्स घेतात तर परत आणि इंडिपेंडन्स होतात ना ते. मग लग्न कशाला करायला हवंय? समथिंग की डिवोर्स हा असा विषय ज्यावेळी तुम्ही तुमचा पार्टनर योग्य नाही निवडत किंवा तुमच्या दोघांमध्ये डिस्टन्स. तुम्हाला लक्षात आलंच असेल की विषय कोणता होता. मुलांनी स्पष्टपणे आपली मतं मांडली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता लग्न करायचं की नाही हे तर लावू का मॅम. एका पर्टिक्युलर एज पर्यंत मुलगाचं किंवा मुलगीचं लग्न हे झालं पाहिजे. ओके, लग्न झालं पाहिजे हा आमचा प्रेम प्रश्न आहे, कारण की आम्ही पॉझिटिव्ह साईडला. सो व्हॉट यू थिंक की काय एज पर्यंत एका पर्टिक्युलर माणसाचं लग्न झालं पाहिजे? का झालं पाहिजे? आता आमचा अजेंडा असा आहे की त्या एज नंतर पुढे त्यांना मुली भेटणार नाही किंवा मुलग्याला मुलगी भेटणार नाही, मुलगीला मुलगा भेटणार नाही. आणि इन केस म्हाताऱ्याबरोबर कोण लग्न करणार? गेल्यानंतर डोक्यावरती केस कोण लग्न करणार? सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट? आता मला तुम्हाला सांगायला गेले तर आता बरेच इथे सेलिब्रिटीज आहेत जे तुम्ही आता एक्झाम्पल्स बघू शकला असशील. अरे पण ते सेलिब्रिटीज आहेत ना, त्यांना कशाला काय लागते? लाईफ मध्ये आधीच वरती गेलेले असतात. नाही, कारण सेलिब्रिटीज काय त्यांच्याकडे कॅश असतो, पॉवर असतो. आता मग त्यांनी आता म्हातारा काय आता ते तू बघितला असशील तर काय ते एक हिरोईन आहे, मला आता त्यांचं नाव नाही आठवत. त्याचा जो हजबंड आहे ना तो लिटरली म्हातारा आहे पूर्ण. पण तो विषय झाला सेलिब्रिटीचा. पण सर्वसामान्य माणसानं काय करायचं? सर्वसामान्य शेतकरी जो लोकांची लग्न करायचं ना, म्हणजे असं काय नसतं हे लग्न केलं किंवा त्याच्या एजच्या प्रमाणे करायचं लग्न. काय म्हटलं? ऐकू आलं नाही. एजच्या प्रमाणे लग्न करू शकतो ना, जसं मुलगा एज जास्त. ओपिनियन आहे की लग्न करायचंच का? यू आर फ्रॉम नेगेटिव्ह साईड, आम्ही पॉझिटिव्ह साईड वरून आहे. आता पण आता मेल असू दे का फिमेल असू दे, आता त्यांना कळायला पाहिजे ना की आता कुठल्या एज पर्यंत आपल्याला इंडिपेंडेंट राहायला पाहिजे आणि इथनं पुढे आपल्याला आता कुणाला तरी साथीदार हवं असं पाहिजे ना. आता ते मॅच्युरिटी कॉमन सेन्स आता प्रत्येकाला हवी असायला पाहिजे. आता तोपर्यंत जर तुम्ही आता एकदम तुमच्या इनिशियल स्टेजेसला लगेच लग्न करून टाकला तर तुमची सगळी इंडिपेंडन्स जाते आणि तुम्हाला लगेच फॅमिलीच्या मागे लागायला लागतं. हे प्रॉब्लेम. तुम्हाला त्यासाठी सर्टन टाइम दिलेला आहे ना, म्हणजे तुम्ही ऍज म्हणजे 25 पर्यंत समजा तुम्ही डिग्री कम्प्लीट केली, तुम्ही 27-28 पर्यंत तुमची इंडिपेंडेंट लाईफ काय ती जगा ना. 28 नंतर तुम्हाला ऑब्व्हियसली लग्न करायलाच लागेल. एवढी इंडिपेंडन्स घेऊन काय करायचं आहे? मग यू वॉन्ट समवन फॉर युअर सेल्फ. ओके, असं नाही की आपण पार्टनर दुसऱ्यासाठी शोधायला लागलो किंवा आपल्याला इन फ्युचर आपल्याला चाइल्ड वगैरे हवे म्हणून पार्टनर शोधतो. आपल्या स्वतःसाठी शोधतोय ना आपण. वी वॉन्ट समवन की जो आपल्यासाठी असेल, आपल्या हक्काचा असेल, मग तो तर हवा ना. म्हणजे एका पर्टिक्युलर एज पर्यंत भेटला पाहिजे. त्यानंतर मग म्हातारा ओळखायला झाला. मी इथे या मुलांना विचारलं की लग्न झाल्यानंतर बऱ्याचदा घरातून मुलींना म्हटलं जातं की काही गरज नाही आहे बाहेर पडायची किंवा जॉब करायची, तेव्हा काय करायचं? तर मुलांकडून इतके पॉझिटिव्ह उत्तर आली. विचार करतो ना की तू घरात बस, त्यानं त्याचे विचार बदलले. कुणीतरी एक सॅक्रिफाईस केलं पाहिजे दोघांमध्ये. सो यू डोंट हॅव एनी ऑप्शन्स. तुम्हाला त्यावेळेला कळते की बाबा आपण चुकीचा लाईफ पार्टनर निवडला आणि वी हॅव टू मूव्ह ऑन दिस. तरी काय पर्याय नसतो. तरी पण आपण हे बघा आता गो अगेन्स्ट देम अँड डू एव्हरीथिंग व्हॉट आय थिंक की आता प्रत्येक ह्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स येतातच. आपल्याला थोडा ऍडजस्टमेंट सॅक्रिफाईस करायला लागतो. बट माझ्या हिशोबाने म्हणून मी म्हणालो की ऍट द टाइम तुम्ही थोड्या वर्षानंतर हुडका तुमचा लाईफ पार्टनर, बट तोपर्यंत आहे ते तुम्ही तुमचं शेअर करून घ्या सगळे फिलिंग्स. इथे गांधी साहेबांना प्रश्न विचारला. नो वर्ड्स टू से. जर शिकायची इच्छा असेल किंवा समजा की शिकायची इच्छा आहे बायकोला समजा तुझ्या आणि घरामध्ये परमिशन नाही, तू काय करशील? बायकोची साथ देशील काय? त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की आता आधीचा काळ असा होता की आधीचा काळ असा होता की जिथे वुमेन्सला एवढं एज्युकेशन म्हणजे घरातले असे मॅटर करत नव्हतं. पण आताच्या ह्याच्यामध्ये एव्हरी वुमन इज इंडिपेंडेंट. ती शिकली पाहिजे, तिचा तो हक्क आहे. आणि ह्या फक्त हे घोषवाक्य झाल्यागत झाले, पण प्रत्येक घरात हे नाही आहे ना. पण प्रत्येक घरातला माइंडसेट वेगळा आहे. तो माइंडसेट तेच सांगते. पण आपण नुसतं आपण समाजासमोर म्हणतोय की हा हे आहे, महिलांना हे करावं लागेल, पण घरात प्रत्येकच नाही ना. इफ यू आर लिव्हिंग इन अ विलेज, या विलेज मध्ये हा माइंडसेट आहे की मुलगी नाही शिकली पाहिजे. बट इफ यू आर गोइंग इन टू सिटीज,
इथे वुमेन शिकल्यात, एक एज्युकेटेड वुमेन आहे. आता समज तुझी मम्मा आहे, तुझ्या मम्माला नाही शिकायला भेटलं तर तिला माहिती आहे ना इम्पॉर्टन्स किती आहे, मग ती तिच्या येणाऱ्या डॉटर इन लॉला शिकवणार ऑब्व्हियसली, किंवा मला नाही भेटलं तरी मी तिला अरे शिकवणार. मग तू तर मग अपकमिंग जनरेशन साठी सांगायलास. आता आपलं पॉइंट काय होतं आतासाठी Upcoming मग at least पॉझिटिव्ह ना आणि आता माझ्या मम्माला नाही शिकायला भेटलं तर ऑब्व्हियसली ती म्हणणार की पण- माझी येणारी डॉटर इन लॉ शिकेल. फायनली पॉझिटिव्हली ही डिबेट एंड झाली की मुलींना शिकायला मिळायला पाहिजे आणि घरातल्यांनी सपोर्ट करायला पाहिजे, इवन नवऱ्यांनी पण सपोर्ट करायला पाहिजे. खूप बरं वाटलं हे ऐकून. दुसरा सब्जेक्ट होता बॉयज लाईफ बेस्ट आहे की गर्ल्स लाईफ. आई थिंक कि गर्ल्स की लाइफ क्यों बेस्ट है, क्योंकि अभी देखा जाए तो उन्हें कुछ टेंशन नहीं. बॉयज को देखे तो हर टाइम उनका अभी फैमिली का टेंशन रहता है, करियर का टेंशन रहता है, आगे जाके बढ़ाना कैसे उसका टेंशन. कंट्रोल की लाइफ इसलिए बेस्ट है, उनको जहाँ जाना हो जब भी जाना हो परमिशन मिल जाती है. बॉयज़ को है ना इस वर्ल्ड में रिकॉग्नाइजेशन मिलता है, कुछ भी करे ना अप्रिसिएशन मिलता है. गर्ल्स से कितना भी अच्छा काम करे ना गर्ल्स को अप्रिसिएशन नहीं मिलता, इसलिए बॉयज़ की लाइफ बेस्ट होती है. अभी देखा जाए तो मोस्टली कितने से सीईओज और उसने टॉप ऑफिशियल्स आईपीएस आईएएस सीईओज इतना चाहे तो लड़कियां भी है हर एक फील्ड. अब जो अभी का ही बोल रहे ना एक मिनट, अभी ही इसने बोला था कि गर्ल्स को कुछ काम नहीं होता, देन हाउ कैन गर्ल बी अ सीईओ. हो सकता है लेकिन हा काय विषय बॉयज घर बिगाड़ देते हैं. ऐसा कोई नहीं है. ऐसा कैसे हो सकता है? बॉयज भी नहीं बॉयज भी घर संभालते हैं, ऐसा कोई नहीं है. बॉयज हैव रिस्पॉन्सिबिलिटीज. बॉयज़ किचन में जाओ काम बढ़ा के. वी डू हैव रिस्पॉन्सिबिलिटीज. क्या काम रहता है तुम्हारा? गजब बेइज्जती है. 1000 काम में से सिर्फ 10 बताओ. 1000 काम में से सिर्फ 10 बताओ. घर की सब्जियां लानी होती है. वो जो बॉयज भी ला सकते, वो जो बॉयज भी मेन लाते काम खाना बनाना होता है. वो हम भी बनाते हैं. वो क्या खाना क्या बनाते हो? शेफ मैगी सब मतलब ब्रेकफास्ट पास्ता आता है, रोटी सब्जी आता है. सब्जी क्या हम भी बना सकते हैं, राइस क्या क्या हम कौन बना सी? सकते हैं. राइस भी बना सकते हैं. तुम कौन सी बना दो. सब्जी का नाम भी नहीं पता. गर्ल्स को अडेप्ट और एडजस्ट करना आता है जो लड़कों को नहीं आता, जो बॉयज को नहीं आता. अडेप्ट और एडजस्ट, लाइक जब शादी हो जाती है तब लड़की जाती है वो एडजस्ट करती है, लड़के नहीं करते हैं. तुम घर जमाई क्यों नहीं बन सकते? सेपरेट घर घ्यायचं. खड़ा होना जरूरी है. आम्ही काय दुसऱ्याच्या पारू भर. हम क्या दूसरों के पैर पे किसी के दूसरों के पैसे पे डिपेंडेंट नहीं होना चाहिए. खुद के खर्चे खुद उठाने चाहिए. फिर लोग अपने पैसों का घमंड करते हैं बाद में. डिपेंड्स. आप Example जिस boy. पे भरोसा करते हो उसके साथ जी रहे हो. ऐसा लड़का ही चूज नहीं करना ऐसा चाहिए. लड़का ही choose नहीं लड़का करना. भरो- लड़कियों को बोलो. लड़के ऐसे नहीं होते हैं. लड़के भरोसे वाले नहीं फिर होते. तुमने जो लड़के देखे लड़के हो, तुमने अगर अलग भरोसे देखे. वाले भी हो, लेकिन लड़कों में मेल ईगो नाम का चीज होता है. वैसा ही इसके साथ देखो लड़कियां समाज में चाहे कुछ भी करे, अच्छा काम करे बुरा काम करे तो भी नाम लड़कियों पे आता है. लड़का चाहे बुरा काम करे तो भी लड़कों को अरे कुछ नहीं लड़कियां बोला उसमें नहीं रहेंगी तो जाता. लड़कियों पे कैसे नाम आएगा. लड़की शॉर्ट ड्रेसेस पहन के बाहर जाए तो लड़की देखो कैसे कपड़े Issue पहने. family issue का लड़की दाम शॉर्ट्स तुम पहने तुमने तो कुछ कब नहीं करा? बोला जाता लड़कों. मी इथे एक प्रश्न विचारला होता, जेव्हा एखादी मुलगी एखाद्या चांगल्या लेवलला जॉब करते, तिचं पॅकेज खूप चांगलं आहे, तर मग मुलांनी घरातलं काम केलं तर वाईट की चांगलं? या इट्स गुड, इट्स गुड. मी पण ऍग्री करतो. आय ऑल्सो ऍग्री. एक ऐसा पहला क्वेश्चन है जिसपे कारण दोनों की agree हेल्पफुल करते हैं. राहिलं पाहिजे ना. ती कुठली तर रेस्पॉन्सिबिलिटी उचलता घरातली तर आपण पण एक रेस्पॉन्सिबिलिटी उचलली पाहिजे ना. त्यावेळेला आपण असं भेदभाव नाही करू शकत. हाँ एग्री है. चला बरं झालं, या एका म्हणण्यावर तरी दोघांचं एकमत झालं. याचाच अर्थ की संसारामध्ये दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी बरोबरीची आहे. जर मुलीचं काम जास्त असेल तर मुलांनी मदत करावी आणि मुलाचं काम जास्त असेल तर मुलींनी मदत करावी. खरोखर या पिढीची जी विचार करायची क्षमता आहे ती खरोखर खूप चांगली आहे. यामुळे मलासुद्धा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात की मला माझ्या मुलांनासुद्धा कसं डेव्हलप करायला पाहिजे, त्यांची विचारसरणी काय असायला पाहिजे, कारण मला मुलगी नाही आहे.
तर मुलींचे विचार कसे असतात आणि मुलांचे विचार कसे असतात हे यातून मला शिकायला मिळतं. थँक्यू सो मच गाईज. त्याला असं नसायला पाहिजे. बरोबर आहे तुझं, तू हस्बंड मटेरियल आहेस, पण तू ते करणार का हे सांग. दॅट सिच्युएशन 100%. मग तेव्हा जर पॉइंट कसा आहे, तुम्ही जर जास्तच माइंड केलं तर ती गोष्ट वेगळी. तो पॉइंट काय त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. जन्म के साथी हम साथ साथ खूप मस्त सेशन, मजा आली. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.